नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त एका बाईच्या वेदनेची नाही, ती आहे समाजाच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाची, संशयाची आणि स्त्रीच्या चारित्र्यावर घेतल्या जाणाऱ्या क्रूर परीक्षेची. ही कथा आहे सुजाता नावाच्या एका साध्या बाईची, जिचा नवरा 22 महिने तुरुंगात होता. जिचं आयुष्य गरिबी, पोलीस, अत्याचार, समाजाची नजर आणि 2 लहान मुलींच्या जबाबदारीत गेलं. पण जेव्हा नवरा परत आला तेव्हा तिची परीक्षा संपली नाही, तर खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली. आजची ही कथा तुम्हाला विचार करायला लावेल की देवी सीता खरंच का जमिनीत सामावल्या आणि आजच्या जगात सीता जिंकू शकते का? मित्रांनो, शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका, कारण शेवटी जे घडतं ते केवळ कथेत नाही तर स्त्रीच्या स्वाभिमानाच्या इतिहासात लिहिलं जातं. धामणगावची ही बातमी. वकिलाने स्पष्ट सांगितलं होतं, मारहाण करून घेतल्यानंतरच त्याला कोर्टात हजर दाखवतील. तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर कुठंतरी ठेवतील. रात्री आणून पुन्हा मारतील आणि मग तपास पूर्ण झाल्याचं दाखवतील. मधली ही एक छोटीशी रात्र आणि उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत महेश जामिनावर सुटणार होता. झोपडीत सुजाता पडली होती. शेजारी तिच्या 2 लहान मुली गाढ झोपल्या होत्या. संपूर्ण 22 महिन्यानंतर महेश तुरुंगातून जामिनावर घरी येणार होता. सुजाता जेव्हा जेव्हा तुरुंगात महेशला भेटायला जायची तेव्हा प्रत्येक वेळी पोलीस तिला 50-100 रुपये लाच द्यायला लावायचे. बिडी काढी, कधी एखादा फराळाचा पुडा. हे सगळं महेशसाठी नेलं तरी ते देण्यासाठीही वेगळे पैसे मागितले जायचे. हे 22 महिने सुजाताने फार हाल अपेष्टात काढले. पारधी समाजाचं आयुष्यच असं. गुन्हा केला असो वा नसो, पोलीस आपल्या नावासाठी कधीही कुणाला चोर, कधी कुणाला दरोडेखोर बनवतात. हे आजचं नव्हतं. सुजाता लहानपणापासूनच हे पाहत आलेली. तिचा जन्मच रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झाला होता. बाबा कुठून तरी अन्न आणायचे. आई 3 दगड रचून चूल पेटवायची. कधी रात्री 2 वाजता पोटली बांधून ते स्टेशन सोडायचे. नंतर कळलं, बाबा चोरी करून तिथून पसार व्हायचे. काम नाही, मजुरी नाही, जमीन नाही. मग पोट कसं भरणार? चोरीच. आई रागवायची, पण उपाय नव्हता. लग्नसराईत ते मराठवाड्यात जायचे. तिथल्या पारध्यांचं आयुष्य पाहिलं की वाटायचं, आपलं तर नरकच. 4-5 दिवस तरी पोटभर मांस, सुगंधी साबण, तेल. ते दिवस स्वप्नासारखे. पुन्हा स्टेशन, पुन्हा भटकंती. नंतर वनविभागानं जवळच्या कळमटेकडी गावात काही कुटुंबांना वसवलं. शाळा उघडली. सुजाताने 5वी पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे शहरात जावं लागणार होतं. बाबा म्हणाले, कोण नेईल तुला? आई म्हणाली, बाईची इज्जत कच्च्या मडक्यासारखी असते. सुजाता गप्प बसली. फुलं, खेळणी विकायची. कधी संधी मिळाली की बाबाही काही सामान उचलायचे. एकदा प्रवचनात रामायण सुरू होतं. सीतेची कथा ऐकताना बाबाजी रडत होते. सीतेला घरातून काढून टाकलं. सुजाताचे डोळे पाणावले. आईने चिमटा काढला. इशारा होता, इथूनच निघायचं. लग्न ठरलं. महेश काळा-सावळा, जाडजूड, पण नवरा होता. अर्ध्या एकर सरकारी जमीन, काही कोंबड्या. पण महेश कधी कधी गायब व्हायचा. दरोड्याला जातो असं हे कळलं. पोलीस रात्री धाड टाकायचे. कंबळ, दागिने उचलून न्यायचे. एक रात्री दरवाजा फोडून पोलीस आले. उठ, ठाण्याला चल. मी काय केलं साहेब? अकोल्यात दरोडा टाकलास. महेशला बंदूक दावली. सुजाता रडली. केस ओढले गेले. लाथा बसल्या. महेशसह सगळ्यांना घेऊन गेले. सुजाता 2 लहान मुलींना घेऊन ठाण्याला गेली. पैसे दिल्यावर भेटू दिले. महेशला अकोल्याच्या जेलमध्ये टाकलं. वकील म्हणाला, आधी मारतील मग अटक दाखवतील. पैसे गेले, जामीन नाही. सुजाता खेळणी विकत फिरू लागली. कधी आई बाबाकडून थोडे पैसे ती मागू लागली. 22 महिने असेच गेले. शेवटी वकील म्हणाला, जामीन मंजूर झाला. संध्याकाळ झाली. जेलरनं सोडायला नकार दिला. दुसऱ्या दिवशी महेश आला, पण तो थेट आईकडे गेला. सासू म्हणाली, तुझी परीक्षा होईल. तू पवित्र आहेस ना? सुजाता हादरली. पारधी समाजाची परीक्षा. तप्त कुऱ्हाड, पिंपळाची पानं, 11 पावलं. सुजाताने मान्य केलं. कुऱ्हाड तापली. मंत्र सुरू झाले. 11 पावलं चालली. हात भाजले नाहीत. मुखियानं जाहीर केलं, ही पवित्र आहे. रात्री झोपताना महेश
दिवा विझवू लागला. सुजाता म्हणाली, दिवा विझवू नको. तो म्हणाला, का? तुझा हरलेला चेहरा बघायचा आहे. मी सीता नाही, पण आज मी जिंकले. महेश स्तब्ध झाला. आज सीताच जिंकली होती.